इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। आदिवासी कोळी एकजुटीचा, आदिवासी कोळी एकजुटीचा, हर हर महादेव, हर हर महादेव। महर्षी वाल्मिकी ऋषींचा, आद्य क्रांती राघोजी भांगरेंचा, हर हर महादेव। नमस्कार, मी सूरज खडाखडे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे परत एकदा आम्ही कोळी समाजामार्फत निवेदन देण्यासाठी आलो होतो। परवा सोमवारीच 2 दिवसाखालीच एक निवेदन आम्ही दिलं होतं की येत्या आषाढी एकादशीला त्याच्या आज जर माननीय मुख्यमंत्र्यांनी जर आमचा प्रश्न नाही मिटवला तर येत्या आषाढी एकादशीला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होऊ देणार नाही। यासाठी आम्ही 2 दिवसाखाली निवेदन दिलं होतं आणि आज देखील त्याच विषयासाठी आम्ही परत एकदा निवेदन दिलं नाही। पण गेल्या वेळेस आमची संख्या कमी होती, आज लगेच दुसऱ्या दिवशी आमची संख्या अजून वाढली। परत ह्याच्या पुढं येत्या आषाढी एकादशी दिवशी जर त्याच्या आज जर आमचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नाही मिटवला तर वारकऱ्याच्या रूपात पंढरीच्या पांडुरंगाजवळ कुठून कुठून कोळी बांधव येतेली। आम्ही आत्तापर्यंत इतकं सहज आणि शांततेत एवढ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं, आम्ही आमच्या हक्काचा न्याय मागितला। संविधानिक स्वरूपात असताना देखील आमच्यावर आत्तापर्यंत त्या 25 आमदारांच्या जीवावर किंवा त्यांना गृहीत धरून आमच्यावर आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं अन्याय केलेला आहे। पण याच्या पुढं आम्ही खपवून घेणार नाही। आता जी आमची तरुण पिढी, आम्ही सगळे कोळी बांधव जागरूक झालेलो आहोत। आमचे आदिवासी महादेव कोळी असेल, मल्हार कोळी असेल, ठोकरे कोळी असेल, हे संपूर्ण महाराष्ट्रात जागरूक झालेले आहेत आणि तरुण युवा वर्ग आम्ही मोठ्या प्रमाणात जागरूक झालेलं आहे। आता लोकसभेला कळालंच असेल की एखादं जर इकडं तिकडं झालं तर काय होऊ शकतं। इतर समाजासाठी तुम्ही निम्म्या रात्री दारं उघडता, त्यांच्यासाठी बैठका लावता, त्यांना अचानकपणे बोलवून त्यांची मध्यस्थी करता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मिळून। मग कोळी बांधवांना तुमचं काय घोडं मारलं आहे। त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच सांगणं आहे, आदिवासी विकासाच्या विभागाचा निधी असेल किंवा आदिवासी 25 आमदार जे असतील त्यांनी म्हणाल तेच पूर्व दिशा नाही, तर इतरही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी क्षेत्राबाहेर असले तरी आम्ही सुद्धा आदिसंख्या आहोत, बहुसंख्या आहोत। त्यामुळे त्या 25 आमदाराच्या जीवावर जर ह्यांनी असतील तर उरलेल्या महाराष्ट्रात देखील 265 मतदारसंघ असे आहेत जिथं कोळी समाजाची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे आणि येत्या विधानसभेला हे कळून येईल। त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आमची परत एकदा विनंती आहे की येत्या या 2-4 दिवसामध्ये कोळी समाजाची मीटिंग लावून आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देण्यात यावा। अन्यथा आषाढी एकादशीला माझे सर्व कोळी बांधवांना विनंती आहे, महाराष्ट्रातून जिथून शक्य होईल तेवढ्या मोठ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण पंढरपुरात यावं आणि मुख्यमंत्र्याला पूजा होण्यापासून आपल्याला रोखायचं एवढं सर्वांनी ध्यानात घ्यावं। आज जिल्हाधिकारी सोलापूर येथे परत एकदा निवेदन देण्यात आलेलं आहे। आदिवासी कोळी महादेव समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून कोळी समाज एकवटलेला आहे। 2 मीटिंग रद्द झाल्या, कोळी समाजाच्या 2 मीटिंग मंत्रालयातल्या रद्द करण्यात आल्या। मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याबरोबर मीटिंग लावली असता ती मीटिंग त्यांनी स्वतः रद्द केलेली आहे। मला एवढं सांगायचं आहे, समाजावर जो अन्याय होत आहे तो मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आज आपण लाईव्ह सगळ्या बातम्या आपण डोळ्याने बघत आहेत, पण ही बघत असताना समाजावर जो अन्याय चालू आहे तो अन्याय त्यांनी स्वतःहून थांबवला पाहिजे। येणाऱ्या 17 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी समाजाबरोबर मीटिंग लावून जो आमचा प्रश्न आहे तो जर प्रश्न मार्गी नाही लावला तर ह्याच्यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन 17 तारखेपर्यंत करण्यात येतील, एवढंच मी सांगतो। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल।
दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमकाम चौक सोलापुर।